नमस्कार, मी सीता बिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशात मस्त ना, मी पण मस्त आणि मजेत। आज पण मी आलेले माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे रानामध्ये। आणि रानामध्ये आल्यावर काय करतो आपण, एखादी भाजी भेटल्यावरती घरी घेऊन जातो ना, तर अशी एक रानभाजी मी शोधणार आहे। ही भरपूर ठिकाणी भेटते आणि ती सगळ्यांना माहिती असेल ती भाजी, ती कोणती भाजी अशी, तर ते मला आज मी दाखवणार आहे। चला मग जास्त वेळ न घालवता आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर चला भाजी शोधायला जाऊया। तर बघा भरपूर पाऊस झालेला आहे आणि इथं वाटेमध्ये बघा असे दगड ठेवलेले ती, कारण की भरपूर चिखल आहे ना, तर त्याच्यामुळं ना असे वाटामध्येच हे दगड ठेवले ते असे, आणि याच्यावरून जायचं म्हणजे आपलं खाली पाय पडल्यानंतर चिखलामध्ये पडणार नाही आणि पाय खराब जास्त होणार नाही। हे बघा असे ठेवलेले ते, काय माहित कोणाचं डोकं आहे, पण छान वाटत आहे। आणि बघा भाताचं रोप पण बरंचसं उगवलंय। आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा पेरलं होतं आम्ही। आता बघा चांगलं असं, तर बघा बोटभर आले ती चांगले रोप उगून आले ती, म्हणजे अजून भात लावायला नाही आले, अजून थोडंसं चांगलं गुडघ्याचे थोडंसं खाली राहते ना, तेव्हा मग त्याचे मूठ आले का मग तेव्हा लावावं लागत होते। तर अजून आलेलं नाही, कारण हे उशिराच लावलं आहे। यावर्षी लवकर पाऊस आल्यामुळं काय नाही उशिरा पेरले ती, काहींचे रोपं पण गेले, म्हणजे भात जे पेरलेले होते ना त्यांचे पूर्ण असं म्हणजे वावर भरून गेलं, त्याच्यामुळे त्याच्यावर वर पाणी साचलं आणि मग त्याला जे मोड आले नाही का ते पण असं खराब झाले आणि ते उगवलेच नाही आणि पातळ झाले रोपं काही काही, मग त्याच्यामुळे परत टाकावं लागलं, रुजू टाकलेले ते। पाऊस पण आला थोडा थोडा, 5 मिनटं पाऊस थांबते लगेच पाऊस येते। आणि आता आम्ही चाललोय एक भाजी शोधायला। तर बघा मला काय सापडलं इथे, मी दाखवते। थोडी अडचण आहे, गवत वाढले ना। हे बघा काय सापडले मला, छतार। याची लई भारी भाजी लागते, भाजी पण करते ती। आणि पानामध्ये ना हिच्या सागाच्या पानामध्ये ठेवायचं हे असं काढून, आणि याचे हे ना भाजायचं चुलीमध्ये किंवा तव्यावर ठेवून, लय भारी लागते। तर बघा आमच्या इकडलं असं मस्त छोटे मोठे ओळ आता व्हायला लागलेले, ती भरपूर पाणी राहते इथे। अजून पाऊस सुरू झालाय, तर मला भेटलेली भाजी। तर बघा, तर ही आहे कोरडूची भाजी आणि ही भाजी सगळ्यांनाच माहिती आहे, कारण
सगळीकडेच ही भाजी भेटते. आणि ही कुरडूची भाजी कशी ओळखायची तर बघा, याचे पानं कसे लमकुळ येते आणि त्याला आतमध्ये बघा हे कसं टिपके जरासं लालसर, इथे पण आहे थोडंसं लालसर राहतं असं टिपके टिपके. तर बघा ही कुरडूची भाजी नाही का ना ओळाच्या वावराला किंवा म्हणजे असं मुरमाटी जागेवर आणि माळ रानामध्ये ही भाजी आढळते. त्याचबरोबर याचे शास्त्रीय नाव आहे सिल्वर कॉककॉम, असं याचं शास्त्रीय नाव आहे. त्याचबरोबर या भाजीचे खूप सारे उपयोग आहेत ते तुम्हाला सांगते. तर ही भाजी ना औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. त्याचबरोबर हे आपले दात दुखल्यावर किंवा दातातली कीड काढण्यासाठी खूप उपयुक्त अशी भाजी ही. त्याचबरोबर सांधेदुखी, परत पोटदुखी यासारख्या बऱ्याच साऱ्या आजारांवर ही खूप उपयोगी भाजी आहे. तर ही भाजी ना पचायला हलकी आहे. तर मूळव्याधासाठी पण खूप उपयोगी अशी भाजी ही. नक्की खावी ही भाजी. त्याचबरोबर ज्यांना कोणाला म्हणजे मूतखड्याचा त्रास आहे ना, किडनी स्टोन, तर त्याने ना याला वरती तुरा येतो, त्याच्यात बी राहतं, तर ते बी ना उकळवायचं, असं काळं काळं पाणी निघते आणि ते प्यायचं. त्याच्याने खूप सारा आराम भेटतो आणि मूतखडा जर दुखत असेल तर ते दुखायचं पण थांबतं. नक्की हा उपाय करून बघा. आणि ही भाजी ना आपल्या जवळच्या बाजारामध्ये पण विकायला आणतात ती, आणि नक्की घेत जा, कारण ह्या खूप आयुर्वेदिक भाजी ती, याला कोणत्याही प्रकारचा खतबीत काही नसते. त्याच्यामुळं ना ह्या खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे ती. आणि याच्यामधून आपल्याला भरपूर सारे खनिजे, जीवनसत्व, त्याचबरोबर पौष्टिक घटक असतात या भाज्यांमध्ये. या भाज्या नक्की आणि अवश्य खाव्या. आणि ह्या भाजी चव ना सेम माठाच्या भाजीसारखी लागते. तर ही भाजी बनवताना काय म्हणजे चणा डाळ टाकते ती किंवा आपले मुगाची डाळ टाकते ती, पण आमच्या इकडं कसं शेंगदाणा टाकते ती किंवा कांद्यामध्ये करते ती. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते. आणि ती भाजी मी हे कुरडूची भाजी पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ती कशी बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला समजत जाईल काय काय अपुरे पाहते ती आणि मग तसेच कमेंट टाकते ती. त्याच्यामुळं व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघत जा. तर चला आता मी भाजी खुडून घेते. आमच्या दादाच्या त्यांच्या ना वळाचं वावर आहे ना, त्याच्या थोडंसं बांधायलाच आहे. तर आता मी खुडून घेते ही भाजी. तर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी हे झाडं उपटून घेतलं होतं. तर आता मी नाही तर भाजी आहे ही खुडून घेते आणि घरून येताना प्लास्टिकची पिशवी आणले होते. मग कशात भाजी न्यायची हा एक प्रश्न पडतो ना. तर मग आता मी याच्या अशी कवळं देठं खुडून घेते वरचे, कारण ह्या भाज्या ना पावसाळ्यामध्येच भेटतात ती. बघा तर आज आणल्या रानातून भरपूर साऱ्या भाज्या. तर बघा, ही आहे कुरडूची भाजी, ही आहे फांदीची भाजी, ही आहे भारंगीची भाजी. मी भारंगीची भाजी पण बनवले आणि फांदीची भाजी पण बनवले आणि त्याचा व्हिडिओ पण टाकलेले, लॉंग व्हिडिओ, नक्की जाऊन बघा. आणि आता मी बनवणार आहे कुरडूची भाजी. आणि या भाज्या ना रानामध्ये गेले होते आणि एक भाजी खोडायला गेलो, भरपूर भाज्या भेटतात ती. तर मग ह्या पण भाज्या दिसल्या, मग मी हे पण घेऊन आले आणि मी याला संगमनेरला घेऊन जाणार आहे. आणि आम्हाला हे रानभाज्या खूप आवडतात, खूप वेगवेगळ्या चव असतात ती भाज्यांचा. त्यामुळं म्हटलं चला, ही पण मला सगळ्यात जास्त ना फांदीची भाजी आवडते आणि आमच्या सर्वांना सगळ्यात जास्त भारंगीची भाजी आवडते. ती जर बनवली ना आम्हाला सुद्धा खायला भेटत नाही, इतकी भारी भाजी लागते ही. तर चला आता मी कुरडूची भाजी बनवणार आहे. तर मला बरीच सारी कमेंट आली होती का फांदीच्या भाजीचे मुटके बनवा. तर मग म्हटलं चला, आणि रानामध्ये गेलो त्याच्यामुळे भेटली होती. तर मग म्हटलं चला आता संगमनेरला नेऊन आणि मग तिकडेच तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवेल, याचे मुटके बनवून दाखवेल.
आमच्या इकडं कसे बनवतात आणि तुमच्या इकडं कशा प्रकारे बनवतात ते पण तेव्हा मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इथं बघा आमचा चिकू, मी इथं व्हिडिओ काढतो तो मध्येच येऊन बसलेले. आणि तुम्ही म्हणता असेल का तू जेव्हा व्हिडिओ काढते तेव्हा तुझे पोरं काय करत असतील, तर माझे पोरं माझी आई घेते. आहे ना रे चिकू? काय खातो तू? काय खातो? गावाला अजिबात त्रास देत नाही. मग गावाला आले ना चिकून ते अजिबात आम्हाला त्रास देत नाही. आईकडं आणि त्याच्या बाबाकडे जास्त राहतं ते. हा ना रे चिकू? गावाला आवडतं ना? आवडतं? अरे वा डान्स करतं. तर चला आता ही मजा मस्ती आमच्या आविष्कारची आमच्या चिकूची हसी चालू राहील. तर दर बाळा खाऊन घे. आई याला घे ना. तर बघा आईने घेतलेले. मी जोपर्यंत भाज्या बनवते ना तोपर्यंत आईच घेते. तर चला आता मी भाजी बनवून घेते. तर आता पावसाळा सुरू झालेला आहे, बघू शकता सारखं पाऊस येते. गावाला लय पाऊस राहतं. बडा परिसरामध्ये सारखाच पाऊस पडत राहतो. जसा जून महिना लागला ना तसा पाऊस राहतो इकडे. तर चला आता मी ना कुरडूची भाजी बनवणार आहे. ही भाजी म्हणजे फांदीची भाजी आणि भारंगीची भाजी नाही का संगमनेरला ना तिकडंच बनवणार आहे. आणि तुम्हाला आपण दाखवल वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे आता जे मी बनवली होती नाही का, तर आता थोडीशी वेगळी बनवून बघणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. तर चला आता कुरडूची भाजी पहिली ना धुवून घ्यायला लागल, मग कापून घ्यायची. तर आता ना पक्का पाऊस आलाय आणि बघा कसं ओलं होऊन गेलं इकडं. आणि इथं चटई बसायला घेतले ती गेले भिजून, कारण की पाणी सगळं असं तिकडं काहीच सगळं मोकळे ना त्याच्यामुळे सगळं पाणी इकडे येतं. आणि ना बाहेर का बनवते माझ्या मी भाज्या, कारण की इकडं लाईटच राहत नाही. आम्ही कालपासून आलोय ना तर लाईटच नाही आहे, त्याच्यामुळे आता बाहेरच बनवते मी भाजी आणि बाहेर चूल मांडलेले. आता मी कुरडीची भाजी धुवून घेते. तर बघा भाजी पण धुवून घेतलेले. तर आता भाजी ना कापून घेते. थोडी थोडी घ्यायची आणि कापून घ्यायची. तर बघा भाजी कापली. आता वाटीमध्ये काढून घेते. आता राहिलेली भाजी अशीच कापून घेते. तर हे भाजीचे पानं ना थोडेसे मोठलेत ना, तर त्याच्यामुळे मी हे भाजीचे पानं कापून घेते. आणि जर एकदम बारीक असले ना डायरेक्ट तशी जरी टाकले ना तव्यावरती तशी पण भाजी बनवू शकता. पण मग मी आता भाजीचे पानं कापून घेते. कुरडूच्या भाजीला काय काय साहित्य लागते ना ते पहिलं काढून घेते. पहिला बघा एक छोटा कांदा घेतलेला आहे, मिरच्या घेतलेले ती आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला असा जरा जाडसर बघा. तर चला पहिला आता कांदा कापून घेते. तर बघा आता कांदा पण कापून झालेला आहे. आता हिरव्या मिरच्या कापून घेते. तुम्हाला ना मिरच्या जर ठेचून टाकायच्या असेल ना तरी टाकू शकता, पण मी ना कापूनच टाकणार आहे कारण आमच्या जास्त तिखट खात नाही त्यामुळं. तर चला मिरच्या पण कापून झाल्या. ती बघा थोडंच घेतलं ते. चूल छान पेटलेले. तर आता पॅन ठेवून घेते. तर पॅन पण चांगलं तापलाय. आता तेल टाकून घेते. आता हे तेल ना थोडंसं तापून द्यायचं. चुकले का? तेल पण तापलेलं आहे. आता कांदा टाकून घेते.
कांदा पण परतला, आता मिरची टाकून घेते. मिरची पण चांगली परतून घ्यायची. तर आता मिरची आणि कांदा पण परतून झालेला आहे. आता ना भाजी टाकून घेते. तर मी आता भाजी टाकली होती ना तेव्हा जास्त दिसत होती आणि शिजल्यानंतर थोडीशी शिजल्यानंतर ती कमी झाली आणि त्यामुळं ना म्हणजे त्याच्या आधी जर मीठ टाकलं ना मग भाजी जास्त असल्यामुळं आपलं मिठाचा अंदाज चुकतो ना. तर त्यामुळं ना मग मी ना आता भाजी थोडी कमी होऊन दिली आणि मग मीठ टाकणार आहे. म्हणजे भाजीचा अंदाज चुकत पण नाही आणि भाजी खारट पण होणार नाही. तर चला भाजी पण आता कमी झालेली आहे. आता मीठ टाकून घेते. भाजी हलवून घेतली. भाजीतलं पाणी थोडंसं कमी होऊन देते आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. जाडसर कूट टाकायचा म्हणजे भाजीला अजून भारी टेस्ट येते. आणि इकडं आमच्या चिकूने काय उद्योग केला ती. चला आपले टाकायचे रे शेंगदाण्याचं कूट. हे घे तुला, हे घे ना, हे बे ह्याच्यामध्ये आहे ते घे तुला. भाजी हलवून घ्यायची. भाजी पण झालेली आहे. आता मी ताटामध्ये काढून घेते. तर ना आता पाऊस पडत आहे. मस्त अशी चुलीपाशी बसलेले आणि थंडी वाजते त्याच्यामुळं. आणि शहरामध्ये कशाची चुलंगाचं काय मस्त ब्लँकेट घेत येते बसत मस्त गुद मारून. तर मग आता मी चुलीपाशी बसलेले मस्त अशी भाजी खाते. कशी झाले ते तुम्हाला सांगते. मस्त झाले, एकच नंबर झाले. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. आणि तुमच्याकडे ही भाजी कशा प्रकारे बनवलं तर ते पण कमेंटमध्ये मला सांगा. तर चला आता मी खातेच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.